सो टाटा गुड बाय अलिबाग. आणि एक्झिबिशन खूप छान झालं. या विषयावरती सगळं सविस्तर आपण घरी गेल्यानंतर बोलूया. बिकॉज ज्या पद्धतीने सगळे गाडीमध्ये कोंबले गेलेले आहेत तर चान्स नाही आहे कोणाला काहीच एक्सप्रेस करायसारखं. त्यामुळे घरी गेल्यानंतर व्यवस्थित बोलूया. पाहिजे आंघोळ बिंगोळ नाही केलेली मी असं निघालेलो बिकॉज खूप उशीर झालेला आहे आता निघायचा. ओके बाकीच्यांनी केली आहे. बाकीच्यांनी केली. मी आणि अजिंक्य बाकी आहे. तू पण नाही केली. बर तू केली. बर ठीक आहे चला लेट्स गो. आपण घरी जाऊया आणि व्यवस्थित बोलूया या सगळ्या फेस्टिवल बद्दल आणि अजून काही आहे ते तुम्हाला पुढे कंटिन्यू मध्ये दिसत राहील. ओके चलो लेट्स गो. सो आम्ही पोहोचलेलो कसा बसा तरी पोहोचलेलो आहे. मी माझ्या घरी आणि तू तुझ्या घरी असं कुठवर चालायचं. उद्घाटन नाही ओटी भरली गेली. ओटी भरली गेली. पडतंय सगळं घ्या आता. सामान टाकू वरती. तुझी फक्त बॅग घे तू. सो पूजाला तिला तिच्या इकडे सोडायचं डेस्टिनेटर सोडायचं तिला. पूजाचं काय म्हणतात मीटिंग आहे. या 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 हे बाई थांब माझं डोकं फोडशील. कुठलं थांब ना काढेल ना हळूहळू. अजून काढ सगळं हळूहळू सामान. तुम्ही चाललेत ना. मी जातोय पण तू सामान हे कर ना काढून टाक ना. काय रे तुला गाडी दिली ना मी तुला. एवढी गाडी तुला चालायला देतो ना मी. तू तिचं नको तू नको बोलू. तुला देत नाही गाडी मी. असं बोलतो तू. कुछ किया नेक्सॉन चालायला देत नाही मी तुला. ठीक आहे. असं विश करा सॅन्टाला की तू जे पण गिफ्ट देशील ते आम्हाला चालेल. मग तुम्हाला सॅन्टा गिफ्ट देईल. तिघांनी असं विश करा. मग आज रात्री दरवाजा रात्री गल्ली सॅन्टा मॅजिक येतो जादू पण मागणार. काय बोलते तू. दरवर्षी मग आठवत नाही. आई पण त्याचा जीव ना त्या घड्याळामध्ये आहे. त्याचा जीव त्या घड्याळात अडकलाय. चार्जिंगला लाव त्याचा. कोण तो ना. हा ये रे ये जाऊ तुझी कट्टी करून घ्या. काय रे बघ येत होता आता फक्त आतूचं नाव घेतलं गेलं का तिकडे थांबला. बघ कसा कुसका आहे ना तो. ये रे ये रे ये ये रे आप मज्जा करूया. ये रे काय मी झोपलो होतो बाबा. पॉवर नॅप घेतली होती. इग्नोर दी पसारा. इग्नोर दी पसारा. मस्त झोपली समीक्षा. जात आहे आता. तर मंडळी घरी आलो आहे आणि काय आहे अजून अनपॅकिंग करायचं बाकी आहे. आता हे सगळं थोड्या वेळात अनपॅक करू आहे ना श्वेता. ज्वेलरी ती उतरेल बाकी सगळं. त्याचा सगळा स्टॉक लिहायचा ना सगळा तो. आणि नंतर जरा जेवल्यानंतर मग बोलू एक्झिबिशन बद्दल आणि सगळं जेवण बिवून घेऊ आपण मस्तपैकी. तर मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आणि रात्री काय जेवण झालं आराम केला त्यामुळे रात्री काही शूट नाही केलं. तर तुम्हाला म्हटलं होतं की हे गेले 4 दिवस जे अलिबागमध्ये होतो आपण आवासमध्ये होतो किम फेस्टिवलला होतो त्या संदर्भात आपण बोलू आपण. तर फेस्टिवल खरंच खूप छान झालं. म्हणजे आपण आपले जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ते आपल्याला येऊन भेटत होते आणि एकंदरीत तिकडचा जो प्रतिसाद आहे तो छान होता आणि खूप छान वाटलं. लोक येऊन भेटतात आपल्याला आणि मायराला येऊन भेटत होते. तर पहिल्यांदाच आपण असं म्हणजे त्या साईडला कधी एक्झिबिशन भरवलं होतं मुंबईच्या बाहेर. सो तो पण अनुभव खूप वेगळा होता आणि छान वाटलं. तर सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि किम फेस्टिवलला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्याबद्दल. सेकंड थिंग मायराचा तिकडे सत्कार झाला किम फेस्टिवलमध्ये. सो लायन्स क्लबचे पण खूप खूप आभार.
म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, पण मामाने नंतर मला संध्याकाळी त्या दिवशी बोलला की अरे तिथे मी सत्कार करणार आहे त्यांचा लायन्स क्लब तर्फे. सो एक सरप्राईज होतं आमच्यासाठी ते है ना. तर खूप छान वाटलं की शेवटी कसं आहे ॲप्रिशिएट होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ती जे काय करते ते मायरा जे काय करते ते सो ते सगळं झालं. आणि पूजाला करता खूप खूप धन्यवाद. म्हणजे ती तिच्या वेळात वेळ काढून म्हणजे ती श्वेतासाठी येते, मैत्रिणी तिच्या मैत्रिणीसाठी येते. म्हणजे ते असं कुठली तिची काय निस्वार्थ भावना असते तिची. तिला पण मज्जा येते, आम्हाला पण छान वाटतं. आणि तिला जेव्हा जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा ती एक्झिबिशनला श्वेता बरोबर असते. तर म्हणजे मी थँक्यू बोलून तिला हे नाही करणार, कारण मैत्रीण पण आहे ती, माझी बहीण पण आहे ती. खूप गोष्टी आमच्या कनेक्टेड आहे. त्यामुळे मी तिला थँक्यू पण नाही बोलणार, कारण तिला थँक्यू बोललं तर राग येईल आणि तिला वाटेल की मी फरक करते. पण अजिबात नाही. ती जेव्हा पण मला गरज असते तेव्हा ती माझ्या पाठीशी उभी असते, प्रत्येक एक्झिबिशनला असते. तिची कामं ती तशी लाईन अप करते आणि येते जेव्हा जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा. इव्हन ती दादरला पण 1-2 दिवस होती. ऑब्व्हियसली तिचं काही काम आहे, तर आपण असं म्हणत नाही की ती आपल्याबरोबर असायला पाहिजे. बट जेव्हा जेव्हाही तिला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती आपल्याबरोबर असते. आणि खरंच म्हणजे खूप मदत होते. खूप बोलबच्चनगिरी म्हणजे खूप बोलते ती. आणि एक आहे की काउंटरवरती जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो आणि ते लोकांना आवडतं ही गोष्ट आहे की नाही. तिचा स्वभावच तसा आहे. म्हणजे ती ओळखीचं असू दे किंवा अनोळखी असू दे ती सगळ्यांशी बोलते. त्यामुळे ती जे पण येत होते त्यांना ती आवडत होती. ती सगळ्यांशी तेवढं मिळून मिसळून वागते. तर आणि आपली टीम अजिंक्य आणि तेजस्विनी त्या दोघांचे पण म्हणजे दोन राईट हँड आहे. म्हणजे तिचा राईट हँड माझा राईट हँड. म्हणजे कसं आहे ना इट इज ऑल ऑफ अन टीम एफर्ट. म्हणजे हे कुठलंही श्वेता एकटी किंवा मी एकटं नाही करू शकत. एक टीम एफर्ट असतं आणि त्याच्यानंतरच हे सगळं काय म्हणतात सक्सेसफुल होतं असं म्हणू आपण. आणि पहिल्यांदाच मी माझा तिथे स्टॉल लावला होता तर तिथेही लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. म्हणजे मला इंस्टाग्रामवरती DMs आलेले आहेत. तो स्मार्ट लेडी जो प्लॅन आहे तो काय आहे आणि म्हणजे महिलांना स्पेशली मी थोडं हे केलं होतं तर ते लोकांना खूप आवडलं. कारण आम्हाला होतं की जो नवीन प्लॅन आलाय तो खरंच खूप सुंदर आहे, तर तो लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. आणि बरीच लोक आम्हाला मेसेज करतात की दादा आम्हाला ह्याच्याबद्दल सांग त्याबद्दल सांग. तर म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही तुमचा स्टॉल लावा. जर कुणाला विचारायचं असेल काही तर ते तिथे येऊन 1 to 1 विचारू शकतात. असं मेसेजवर तुम्ही किती टाईप करणार, किती बोलणार. बरोबर. तर म्हणून मग ते आता तसंच नाशिकलाही आम्ही ट्राय करतोय. जर तुम्हाला काय असेल विचारायचं असेल किंवा जे काय असेल तर ते 1 to 1 जेव्हा आपण बोलतो तेव्हा खूप फरक पडतो. तुम्हालाही त्या गोष्टी कळतात ज्या मेसेजवर आपण नाही सांगू शकत. आणि त्याच्यामुळेच आता नाशिकला पण आपण म्हणतोय की बाजूबाजूला स्टॉल असू दे, आपण तिथे हे करू. आणि इंटरॅक्शन खूप झालं. म्हणजे माझ्या LIC संदर्भात जर म्हणायचं झालं तर तिथे येऊन लोक मला विचारत होते की नेमकं काय आहे हे, 10% काय आहे, 15.5% काय आहे, कसं मिळेल, काय मिळेल. सो एकंदरीत एक इंटरॅक्टिव्ह सेशन होतं आणि लोकांना एक वेगळा विश्वास आहे. म्हणजे ते कळून येतं की आपण कधी भेटलो नाहीये, तुम्ही आम्हाला फक्त व्लॉग मध्येच बघतात, आम्ही तुम्हाला कधी बघितलं नाहीये. पण ते ज्या पद्धतीने येतात ना की हे आपल्या घरातले अरे पूजा कशी आहे, अरे तेजस्विनी, अरे सगळ्यांची नावं माहिती असतात. मग दादा तुझं पण स्टॉल आहे, छान आहे. मग कसं मग विश्वासाने विचारतात की नाही बाबा ही गोष्ट कशी आहे, काय झालं, म्हणजे याने काय मिळणार आहे. तर तो एक विश्वास आहे ना तो खूप, त्याबद्दल तर मी सगळ्यांना थँक्यू बोलेल की तुम्ही ज्या आपुलकीने येतात, मायराला पण ज्या आपुलकीने जवळ घेतात किंवा तिच्याशी बोलतात. आणि मायरा जरी असेल नसेल तरी पण माझ्याशी विचारली जाते कशी आहे आणि श्वेताताई कशी आहेस, हे ते त्या गोष्टी खरंच छान वाटलं. म्हणजे स्टॉल एक वेगळा विषय, पण जो आपलं युट्यूबचा कनेक्शन आहे हे एक खूप वेगळं आहे. तेच एक काय म्हणतात कारण आहे की स्टॉल वरती एक्झिबिशन मध्ये ना इंटरॅक्शन खूप होतं. आता ऑनलाईन जेव्हा सेल करते आपण भेटतो आपण. येस, ऑनलाईन कसं आहे, ठीक आहे आम्ही इथे ब्लॉग वरती बोलतो आहे किंवा श्वेता तिथे तिच्या बिझनेस संदर्भात. आणि ऑनलाईन कसं होतं तेजस्विनी हँडल करते,
सो मला माहिती असतं ऑर्डर कुठे जाते काय जाते, पण जे काही इंटरॅक्शन असतं बोलणं असतं ते सगळं तेजस्वीनी बोलते. पण इथे मी स्वतः असते त्यामुळे तुमचे व्लॉग बघतो, आम्ही हे बघितलंय आम्ही ते बघितलंय, लोक एवढी प्रश्न विचारतात ना, असं वाटतं अरे यार यांना सगळंच माहिती आहे. येस येस येस. तर एकंदरीत इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की नेक्स्ट एक्झिबिशन कुठे आहे, तर त्याही लोकांनी बऱ्याचनी गेस केलेलं आहे. सो नेक्स्ट एक्झिबिशन नाशिकमध्ये आहे आणि तारीख आहे 9 जानेवारी ते 14 जानेवारी. सो संक्रांतीचा पिरियड आहे. तर जानेवारीमध्ये डोंगरी वसतिगृह आहे तिथे आहे, इफ आय एम नॉट रॉंग, राईट? तर श्वेताला मी विचारलं, म्हटलं कसं आहे, तर श्वेता बोलली नाही तिकडच्या एक्झिबिशनला खूप रिस्पॉन्स असतो बिकॉज हार्ट ऑफ नाशिक आहे डोंगरी वसतिगृह, बरोबर आहे ना? माहिती बॉर्न वगैरे समोरच आहे ना? बॉर्न वियांच्या समोरच आहे. येस. तर नाशिककरांना माहिती आहे डोंगरी वसतिगृह. मला खूप मेसेजेस पण होते की ताई नाशिकला एक्झिबिशन घे, या नाशिकशी एक वेगळं कनेक्टेड आहे. आणि मी आहे ना खूप, मला श्वेता मला नाशिक वगैरे कसं एक्झिबिशन असणार, मी म्हटलं चल बघू तरी, म्हटलं कसं असेल. सो व्हेरी एक्सायटेड फॉर नाशिक एक्झिबिशन. श्वेताला काय रिस्पॉन्स येतो, मला काय रिस्पॉन्स येतो आहे. तर 9 जानेवारी ते 14 जानेवारीला आहे ते डोंगरी वसतिगृहाला. तर आपण तिथे भेटणारच आहे. बरेच लोकांनी गेस पण केलं होतं तिथे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. सो परत एकदा आपण तिथे भेटूच पुढच्या वर्षी. येस. आणि मस्त वाटलं, खूप छान. सगळ्यांना भेटूनच छान वाटतं मुळात. तर कारण असं आता आपण कुठेतरी फिरायला जातो तेव्हा एक कोण भेटतात तेव्हा ते बोलतात, पण इथे अगदी वेळ काढून येतात, गप्पा मारतात, फोटो काढतात, तर ते खरंच छान वाटतं. येस. आणि सगळ्यांना माझं कलेक्शनही आवडतं, माझी चॉईस आवडते. तिथे अलिबागमध्ये पण आता जेव्हा आवासला म्हणजे आम्ही राहिला होतो पण थीमला होतो तेव्हा ते बोलत होते की सगळं वेगळं आहे, असं कधी बघितलं नाही, वेगवेगळं कलेक्शन आहे. तर हे आम्हाला बघायलाही छान वाटतंय. तसंच प्रयत्न करेन की नाशिकमध्ये पण मी काहीतरी स्पेशल वस्तू घेऊन येईन. नक्कीच. सो नाशिकला तर भेटूच आपण पुढच्या वर्षी जानेमध्ये. आणि बस बाकी काय एव्हरीथिंग वॉज मस्त. आणि आज ऍक्च्युली बघायला झालं तर आज श्वेता आणि मायरा शूटला जाणार आहेत, काही त्यांचं शूट आहे मायराचं, सो तिकडे जाणार आहेत. माझं काही काम आहे ते करून मग संध्याकाळी आम्ही कुठेतरी जाणार आहे. तर ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल. इट वॉज अ लॉंग पेंडिंग ड्यू, म्हणजे आम्ही मायराला प्रॉमिस केलं होतं की तिला घेऊन जाऊ आम्ही, पण मागच्या वर्षी नाही जमलं आपल्याला. सो यावेळेस म्हटलं आपण जाऊ तिला घेऊन. सो ते कुठे जाणार आहे काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच. मायरा आणि श्वेता आता लगेचच निघतील थोड्या वेळात. मी माझं काही काम करून मग संध्याकाळी मी त्यांना समूला घेऊन जाणार आहे आणि रिव्ह्यूला. तर परत एकदा थँक्यू सो मच. आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. किहीम फेस्टिवलला टाटा गुड बाय करू आणि थँक्यू सो मच. ओके, चलो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.